बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटासंदर्भातली। 100 दिवसांमध्ये महायुती सरकारमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे। 6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार आहे, हा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यातल्या आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या आणि त्या दरम्यान त्यांनी हा दावा केला। आता सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, अशी चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांनी नेमका काय दावा केला, त्या नेमकं काय म्हणाल्या, बघूयात ग्राफिक्स मध्ये। एकंदरीत आपण जर बघितलं तर बायकोच्या आड जो लपतो त्याचा बळी जाणार आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणताय। 100 दिवसांमध्ये महायुती सरकारमधील एका मंत्र्याची विकेट गेली असं सुप्रियाताई म्हणताय। पुढील 6 महिन्यात आणखी एक मंत्री जाणार असंही त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। राज्यातील एक मंत्री खूपच बोलतायत असंही ते म्हणाले। जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल असंही त्यांनी यावेळेस म्हटलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल असंही त्यांनी या दरम्यान सांगितलंय। या संदर्भात संजय राऊत आणि रोहित पवार या दोघांच्या देखील प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे, तर त्यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे तेही बघूयात। जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहे कोट्यवधी रुपयाचे, ते अत्यंत गंभीर आहे। तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली, राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत गेली। असे मंत्री सरकारमध्ये आहेत, असे हे एक नाहीत रावल, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं, बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांची बळी जाणारच। आम्ही कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही। ताईंचं मत असावं की चुकीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला विरोधी पक्षातले सर्व आमदार, सामान्य लोक, पत्रकार, मराठी पत्रकार ह्या सगळ्यांनी मिळून तिथं एका जो नेता होता, मंत्री होता, त्याला त्या ठिकाणी खाली आणलं, जमिनीवर आणलं। तसंच येत्या काळामध्ये हे जर नावं घेतली गोरेंपासून सगळी अशी मोठी मोठी नावं तिथे येतात। आता कोण पत्नी वगैरे हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण का माझं एक प्रामाणिक मत आहे, राजकारणामध्ये जे राजकारणात आहेत त्यांच्याबद्दलच त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, कुटुंबाबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे।